आणि त्या किस्स्यासोबत अजून एक किस्सा आहे, द कलेक्टिव्ह मीडिया वर्क्स. हो. सो त्याचे जे पूजा आणि सप्तेश आहेत त्यांच्यासोबत म्हणून आम्ही याला गेलो होतो एका सेटवर मुंबईमध्ये. सो काम पण स्वामींचं प्रसाद द्यायचा होता. अक्कलकोटचे जे राजे आहेत, मालोजी राजे, तर त्यांचा गुरुपौर्णिमेचा एक उत्सव असतो ज्याच्यामध्ये स्वामींच्या हातातला जो सूर्यमणी आहे, ओके. तो तर एक दिवस ते सगळ्यांसाठी ओपन असतं की तुम्ही जाऊन तिथे दर्शन घेऊ शकता. वाव. सो ज्यांना पॉसिबल नव्हतं झालं तर त्यांना ते प्रसाद आणि ह्या सगळ्या गोष्टी द्यायच्या होत्या. आणि आम्ही असं एंटर केलं, त्यांचा जस्ट शॉट वगैरे संपला होता, ते सिटिंग रूममध्ये होते. तिथे एंटर केलं आणि पूजा आणि सप्तेशनी ओळख करून दिली की हां मला प्रसाद द्यायचा आहे, मी पूजा सप्तेश असं. आणि त्यांनी ते एकदम उभे राहिले आणि त्यांनी बघितलं की सोहम. तर मी म्हटलं हो. आणि ह्या सगळ्या गोष्टींची सवय नसल्यामुळे असं वाटतं की हा कोणतरी नात्यातलं काहीतरी असेल. त्यामुळे ते आले आणि त्यांनी एकदम हक केलं मला आणि कडाडून मिठी मारली आणि असं 5 मिनिटं त्यांनी असं पकडून मला ठेवलं होतं. आणि मी क्लूलेस होतो. मी म्हटलं, "मी ओळखतो का तुम्हाला? आपण भेटलोय का कधी?" त्यांनी सांगितलं की "अरे नाही, मी तुझा कंटेंट फॉलो करतो. तू खूप छान काम करतोयस मित्रा. प्लीज हे कंटिन्यू कर." आणि ते आणि त्यांच्या आई असं दोघं मिळून ते पॉडकास्ट बघायचे. तर त्यांनी सांगितलं की "आम्ही आवर्जून हा कंटेंट तुझा फॉलो करतो आणि तू करत राहा. तुला कधी काही हेल्प लागली तर तू माझा नंबर घे आणि मला बिनधास्त तू कॉल कर." फोन कर.